गुड मॉर्निंग. आम्ही चाललो इगतपुरी रोडनी आणि तिथं भरपूर वॉटरफॉल आहे. आम्ही डिसाईड बिलकुल नाही केलं कोणत्या वॉटरफॉल मध्ये जायचं म्हणून. इकडे नखरे चालू आहे. आता रडत होता खूप, याला खूप पाणी आवडते आणि म्हणून आम्ही डिसाईड केलं की पाण्याच्या ठिकाणीच जाऊ, म्हणजे हा एन्जॉय करेल. राम राम कर, जय श्रीराम मन, नमस्ते कर. आम्ही इगतपुरी मध्ये आणि इथं पाणी सुरू झालंय. काय वातावरण यार, बेस्ट एकदम. धुक्याची चादर एकदम डोंगरावर चढलेली आहे, तुम्हाला बिलकुल दिसणार नाही. ढग जसे खाली आले, भारी एकदम. पहिले बघणार आहे आम्ही धरण आणि मग जाणार आहे धबधब्यावर. इतका छान पाऊस पडत होता, इतकं छान वातावरण होतं. त्याच्यामध्ये गरम गरम कांदा भजी, वडापाव आणि मॅगी खाल्ली आणि मग आम्ही नंतर समोर गेलो धबधब्यावर. धबधब्यावर खेळलो आणि आम्ही जास्त खोल धबधब्याच्या ठिकाणी गेलो नाही, कारण की दक्ष आमच्या सोबत होता. त्याला खेळता येईल अशा ठिकाणी आम्ही थांबलो आणि खेळलो. त्याच्यानंतर खूप जोराचा पाऊस आला. रस्त्याने कणीस खाल्लं, थांबलो थोड्या वेळ. रस्त्याने येताना इतके वॉटरफॉल झाले, कारण की खूप भयानक असा पाऊस पडला. गाडीतलं समोरचंही दिसत नव्हतं, इतका भयानक पाऊस झाला. जाताना फक्त एक काम करायचं की कॅश घेऊन जायची, कारण की आपण गेल्यावर त्या ठिकाणी बिलकुलच नेटवर्क नसते, त्यामुळे सोबतच कॅश ठेवायची. आम्ही कॅश न्यायला विसरलो होतो म्हणून तुम्हाला आठवणीने सांगत आहे, पण गाडीमध्ये दिसलं म्हणून आमचं झालं मॅनेज. आजच्यासाठी एवढंच. लास्ट आमचं डेस्टिनेशन होतं ते काय म्हणतात त्याला, अमृततुल्य. तिथं चहा पिला मस्त गरम गरम, मस्त पाणी चालू आहे. आलो परत नाशिकमध्ये. इगतपुरीचं ट्रिप छोटी होती, छान होती, मस्त होती, खूप एन्जॉय केला. थकलो, दक्ष पण झोपून गेला. आता चाललो आम्ही आमच्या घरी. बाय.